राज्य सरकार मैदानी विकास महामंडळ गठीत करण्यामध्ये गंभीर नाही का? गंभीर आहे. राज्य सरकारने आपल्या स्तरावर सर्व प्रयत्न केले. ही बाब सत्य आहे की खर्चाचा विभागनीय आकडेवारी ही बजेटरी तरतूद दाखवली गेली, परंतु प्रत्यक्षामध्ये झालेला खर्च दाखवला जात नाही. मैदानी विकास महामंडळ च्या संदर्भामध्ये त्यांनी ज्या अपेक्षा व्यक्त केल्या त्याचं मी जास्त वेळ न घेता मुद्द्याने उत्तर देतो. सर्वात पहिला मुद्दा त्यांनी उपस्थित केला की माननीय केंद्रीय मंत्र्यांची वेळ आपण घ्यायला पाहिजे. आपण 51 आमदारांचं पत्र दिलं. निश्चित मी त्यांना आश्वस्त करतो की हा विषय राज्य सरकारच्या अखत्यारीत नाही आहे, याला केंद्र सरकारच्या अखत्यारीत आहे. त्यामुळे केंद्र सरकारकडे पाठपुरावा आपण करत आहोत, फक्त पत्रव्यवहार करून नाही तर प्रत्यक्षात देखील पाठपुरावा करू. आपण सर्व केंद्रीय मंत्री महोदयाची वेळ घेऊया आणि एक दिवस या संदर्भामध्ये विदर्भाच्या आणि मागासलेल्या भागाच्या सर्व लोकप्रतिनिधीला घेऊन या संदर्भामध्ये केंद्र सरकारकडे विनंती करूया. त्यांची तारीख घेण्यासाठी मी पत्र देतो. माननीय मुख्यमंत्री महोदयांना देखील विनंती करतो की त्यांनी देखील या संदर्भामध्ये वेळ घ्यावा आणि विदर्भाच्या आणि मागासलेल्या भागाच्या सर्व तालुक्याच्या जनप्रतिनिधीच्या माध्यमातून, लोकप्रतिनिधी आमदार असेल, खासदार असेल, त्या माध्यमातून केंद्रीय मंत्र्यांना आपण या ठिकाणी विनंती करू. दुसरा विषय की विदर्भ वैधानिक विकास महामंडळ किंवा वैधानिक विकास महामंडळ गठीत न झाल्यामुळे याचे जे इम्पॅक्ट होत आहे त्याच्यावर आपण या ठिकाणी भाष्य केलं. त्या संदर्भामध्ये जोपर्यंत मंडळ गठीत होत नाही तोपर्यंत अनुशेष निर्माण होऊ नये किंवा विदर्भावर किंवा इतर मागासलेल्या भागावर अन्याय होऊ नये याची दक्षता घेणं देखील आपली जबाबदारी आहे. आणि म्हणून मी आजच या संदर्भामध्ये सभागृहाला आश्वस्त करतो आणि विभागाला सूचना देतो. हे सभागृहाचं आश्वासन आहे की यापुढे जसं विभाग वाईज आपण बजेटरी तरतूद दाखवली तशाच पद्धतीने विभाग वाईज खर्च हे देखील सभागृहाला सादर करण्याची सूचना मी या ठिकाणी देतो. कारण की जरी वैधानिक मंडळ अस्तित्वात नाहीये परंतु परत एक नवीन अनुशेष निर्माण होऊ नये. वारंवार वेगवेगळ्या दांडेकर समिती, हे सर्व वेगवेगळ्या समिती गठीत झाल्या. प्रदीर्घ संघर्ष विधानसभेत मी देखील पाहिलेला, आपण देखील पाहिलेला आहे. आणि विदर्भाच्या विकासासाठी आपण अनेक वर्ष भांडत राहिलो, आपला संघर्ष राहिला आणि अनेक संघर्षातून हे वैधानिक मंडळ आपल्याला मिळालं होतं. आणि म्हणून जे दुसरी सूचना आपण केली होती त्या संदर्भामध्ये मी आपल्याला एकदम सकारात्मक आश्वासन या ठिकाणी दिलेलं आहे. आणि जो या आदेशाचं पालन करणार नाही त्याच्यावर निश्चितपणे आपण आपल्या संसदीय आयुधांचा वापर करून, मला ते आपल्याला सांगण्याची गरज नाही, तो आपला अधिकार निश्चितपणे वापरणार. लोकसंख्येच्या प्रमाणात नोकरी मिळाली पाहिजे याच्यात काही दुमत नाही. आणि म्हणून ही आकडेवारी देखील विभागाकडून आपण गोळा करू आणि यापुढे नोकरीचा जो काय अनुशेष विदर्भ मराठवाड्याचा राहिलेला आहे तो अनुशेष कुठल्याही परिस्थितीत निर्माण होऊ नये याची देखील दक्षता आपण या ठिकाणी घेऊ. तिसरं महत्वाचं सूचना आपण या ठिकाणी केली की नक्षल भत्ताच्या संदर्भात. नक्षल भत्ताच्या संदर्भामध्ये आता नक्षलवाद विदर्भाचा संपुष्टात आल्यात जमा झालेला आहे, परंतु आपण मुद्दा उपस्थित केल्यामुळे की कुठल्याही पद्धतीने त्या ठिकाणी अधिकाऱ्यांनी तिथं जाऊ नये आणि नोकरीचा पदांचा अनुशेष त्या ठिकाणी व्हावा हे कुठल्याही परिस्थितीत होऊ देणार नाही आणि होणं योग्य नाही. त्यामुळे गरज पडली तर नक्षल भत्ता देऊ, किंबहुना लोकांना ज्या ठिकाणी पदाचा जो अनुशेष आहे पोस्टिंग देऊन त्या ठिकाणी एक तर जॉईन करायला सांगू, परंतु कुठल्याही परिस्थितीमध्ये किंवा नवीन जी नोकरी या ठिकाणी झाली आहे त्यांना पहिले विदर्भामध्ये पोस्टिंग द्यायला सांगू. परंतु जे रिक्त पद आहेत ते महाराष्ट्राच्या प्रत्येक भागात सम प्रमाणात पाहिजे. एका भागामधले सर्व पद भरलेले आहे आणि गडचिरोली, चंद्रपूर आणि विदर्भाचे सर्व पद रिक्त आहे. हे असमतोल आपण निर्माण होऊ देणार नाही आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये आपण सर्व विभागाला सूचना देऊ की जर पदाची कमतरता असेल तर तो सम प्रमाणात राहिला पाहिजे. एका भागामध्ये जास्त आणि दुसऱ्या भागाने कमी राहू नये याची दक्षता निश्चितपणे आपण या ठिकाणी घेऊ. धानाचा बोनसच्या संदर्भामध्ये आपण प्रश्न या ठिकाणी उपस्थित केलं. हे आपल्यालाही कल्पना आहे की या वर्षी एल निनोचं संकट आहे.
यावर्षी आपण कर्जमाफी केली आहे. माननीय मुख्यमंत्री महोदय, बोनसच्या संदर्भात सकारात्मक आहे. आपल्या सरकारने धानाच्या खरेदी केंद्रात धान न दिलेल्या लोकांना देखील बोनस देण्याचा निर्णय ऐतिहासिक आपण या संदर्भात केला. आणि तुम्ही आणि मी दोघे धान उत्पादक शेतकऱ्यांचे प्रतिनिधी आहोत. आणि म्हणून धान उत्पादक शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयांनी स्वतः सांगितलेलं आहे की या संदर्भामध्ये सरकार सकारात्मक आहे. मागच्या वर्षी देखील आपण धानाचा बोनस हा हंगामात दिलेला होता. या संदर्भामध्ये निश्चितच या वर्षीची परिस्थिती कशी राहते, संकट कसं राहते, आपण कर्जमाफीचा निर्णय झाला, मागच्या वर्षीचाच बोनस आता या संदर्भामध्ये निश्चितच माननीय मुख्यमंत्री महोदयांनी मागे आपल्याला सर्वांनाच या ठिकाणी सांगितलेलं की शासनाकडे या विषयावर निर्णय प्रलंबित आहे, परंतु निर्णय नकारात्मक अद्याप झालेला नाही आहे, हे मला या ठिकाणी आवर्जून सांगायचं आहे. मानव विकास कार्यक्रमाच्या संदर्भामध्ये आपण या ठिकाणी मुद्दा उपस्थित केला. ही बाब सत्य आहे की विदर्भाच्या मॅक्झिमम आणि मराठवाड्याच्या मागासलेल्या भागामध्ये जिथं लोकांचा दरडोई उत्पन्न कमी आहे, वाढवण्यासाठी अशा पद्धतीचा कार्यक्रम होता. माननीय सुधीर भाऊ, आपण देखील वित्त विभागाचे मंत्री होता आणि मी मानव विकास मिशन कार्यक्रमाचा खूप गांभीर्याने अभ्यास केला. मानव विकास मिशन मध्ये आपण 125 तालुक्याला दरवर्षी 250 कोटी रुपये देतो. आणि माझा देखील तालुका मानव विकास मिशन मध्ये होता. परंतु मानव विकास कार्यक्रमामध्ये जेव्हा ती निवड झाली तेव्हा 2 क्रायटेरियावर त्याची निवड झाली होती. एक तर वुमन लिटरसी आणि दुसरं बीपीएलची यादी. मुळातच जेव्हा केंद्राने आपल्याला इष्टांक दिला तेव्हा तो इष्टांक राज्याने जिल्ह्याला वाटला आणि जिल्ह्याने तालुक्याला वाटला, तालुक्याने गावाला वाटून टाकला. परंतु प्रत्यक्षामध्ये मानव विकास मिशनच्या कार्यक्रमामध्ये माझा व्यक्तिगत मत देखील असं होतं की मानव विकास मिशनमध्ये कुठल्याही लोकप्रतिनिधींचा सहभाग नव्हता. अनेक ठिकाणी आपण 2 कोटी रुपये देत होतो, परंतु ती कधी डीपीटीसी मध्ये त्याची चर्चा व्हायची नाही, त्याची कुठली तालुका लेवलवर आमदारांची कमिटी नाही आणि त्यातून जी काही फलनिष्पत्ती आपल्याला अपेक्षित होती ती झाली नाही. मानव विकास मिशनचा कार्यक्रमच मार्च 26 पर्यंत होता. परंतु मानव विकास मिशन कार्यक्रम जरी संपला असेल, परंतु आपण ही बाब ठरवली होती की अशा एक यासारखी दुसरी योजना या ठिकाणी निश्चितपणे कार्यान्वित करायला पाहिजे. आणि आता जे नवीन आपण केंद्र सरकारचे जे निकष आहेत ते मानले नाही, तर राज्य सरकारने स्वतः आकांक्षित तालुक्याची आता आपण निवड या ठिकाणी केलेली आहे आणि त्यामध्ये विदर्भाचे मानव विकासपेक्षा जास्त तालुके या ठिकाणी आपण समाविष्ट करत आहोत. आणि एकूण मानव विकास कार्यक्रम हा 125 तालुक्यांसाठी होता, परंतु आकांक्षित तालुके कार्यक्रम हा 177 तालुक्यासाठी या ठिकाणी राहणार आहे. आणि निश्चितच आपल्याशी देखील चर्चा करून आपण सर्व सामूहिक प्रयत्नातून अशा पद्धतीने मागासलेल्या भागासाठी लोकांच्या पर कॅपिटा इन्कम वाढलं पाहिजे, लोकांना रोजगाराची संधी जास्तीत जास्त निर्माण झाली पाहिजे. या संदर्भामध्ये निश्चितच एक नवीन उपक्रम आपण या ठिकाणी सुरू करू. त्या योजनेचं स्वरूप कसं असावं, त्याच्यामध्ये कशा पद्धतीने लोकांमध्ये कुठल्या भागामध्ये आपण मागे आहोत, त्या सेक्टरमध्ये आपल्याला पुढे जाण्यासाठी या संदर्भामध्ये जे काही निर्णय आपल्याला करता आला ते करण्याच्या दृष्टीने निश्चितच आपण या ठिकाणी प्रयत्न करू. उद्योगाच्या संदर्भामध्ये आपण जो मुद्दा उपस्थित केला त्याच्या संदर्भात मागे आपलीशी माझी चर्चा झाली. लवकरच या संदर्भामध्ये विदर्भात औद्योगिक प्रगती झाली पाहिजे आणि सेंट्रल गव्हर्नमेंटच्या मदतीने जर आपल्याला या ठिकाणी नवीन क्षेत्र उभारणं येणं शक्य असेल तर या संदर्भामध्ये निश्चितच मी आपल्या उपस्थितीत माननीय उद्योगमंत्री सोबत या संदर्भात बैठक घेऊ. गरज पडली तर माननीय मुख्यमंत्री महोदयासोबत बैठक घेऊ. परंतु या संदर्भामध्ये निश्चितपणे आपल्याला सकारात्मक उत्तर आणि रिझल्ट देण्याचा मी निश्चितपणे प्रयत्न करेन. अनेक विषय आहे की ज्याच्या संदर्भामध्ये आपण उल्लेख केला, परंतु ही वस्तुस्थिती आहे. आपला आणि माझ्यात एक साम्य आहे. एक तर आपलं गोत्र एक आहे पूरचं आणि दुसरं असं की तुम्ही आणि मी धानपट्ट्याचे प्रतिनिधी आहोत. तिसरं तुमच्याकडे जंगल आहे, माझ्याकडे जंगल आहे. चौथं तुमच्याकडे आदिवासी क्षेत्र आहे, माझ्याकडे आदिवासी क्षेत्र आहे. त्यामुळे तुमच्या आणि माझ्या व्यथा काही वेगळ्या नाहीये. अनेक वर्षाच्या विधानसभेच्या आपल्याला अनुभव आहे. मी देखील 5व्यांदा या ठिकाणी विधानसभेत आलो. काही विषय आपण मंत्री असताना मी उपस्थित केले, त्याच्यावर आपण सकारात्मक आश्वासन दिलं की आपल्या भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वन क्षेत्र आहे आणि वन क्षेत्रामध्ये राहणाऱ्या लोकांना निश्चितपणे अनेक अडचणीचा या ठिकाणी सामना करावा लागत आहे. त्या ठिकाणी सिंचनाची सोय आपल्याला करता येत नाही, त्या ठिकाणी औद्योगिक प्रगती आपल्याला करता येत नाही कारण की एन्व्हायरमेंटचं क्लिअरन्स मिळत नाही. अशा अनेक
इम्पॅक्ट आपल्यावर वनाचा पडलेला निगेटिव्ह इम्पॅक्ट. मी सदस्य असताना आणि आपण वनमंत्री असताना मी आपल्याला विनंती केली होती आणि नॅशनल स्टेट बोर्ड ऑफ वाईल्डलाईफच्या मीटिंगमध्ये देखील मी आपल्याला विनंती केली होती की आता मॅन ॲनिमल कॉन्फ्लिक्ट खूप वाढलेला आहे. आपल्याला माहित आहे की चंद्रपूरमध्ये परवा एकाच घटनेमुळे 4 महिलांचा मृत्यू झाला. माझ्याकडे 1 वर्षात 17 मृत्यू झाले. आपल्याकडे माझ्यापेक्षा दुपटीने तिपटीने लोकांच्या मृत्यू होऊन राहिले. शेतीमुळे शेती सध्या होऊ शकत नाही अशा पद्धतीची अवस्था निर्माण झालेली आहे. म्हणजे एका बाजूने सिंचनाची सोय नाही कारण की वन कायदा अडचणीत आहे, दुसऱ्या बाजूने पीक झाली, निसर्गाच्या कृपा झाली समजा आणि अतिवृष्टी आणि अवकाळी पाऊस नाही आला किंवा कोरडा दुष्काळ नाही पडला आणि पीक झाली तर एका रात्री वन्य प्राण्यांच्या त्रासामुळे आपल्या भागाच्या लोकांना त्याचे दुष्परिणाम भोगावे लागतात. ही वस्तुस्थिती तुम्हाला आणि मला आणि सर्वांनाच मान्य आहे. आणि त्यामुळे मी तेव्हाही आपल्याला विनंती केली होती की ज्या पद्धतीने आपण डोंगरी विकास कार्यक्रम सुरू केला विशिष्ट भौगोलिक परिस्थितीनुसार या कारणामुळे ज्या लोकांवर विपरीत परिणाम पडलेला आहे त्या संदर्भामध्ये देखील भविष्यामध्ये एक चांगला या संदर्भामध्ये कार्यक्रम शासनाच्या वतीने सुरू करावा. मानव विकासाच्या वतीने जेवढे महाराष्ट्रात ज्या भागामध्ये वन्य प्राण्यांचा किंवा नॅशनल पार्क असेल किंवा मोठ्या पद्धतीने कोर किंवा बफर झोनचे गाव असतील ज्याच्यामुळे हे विदर्भात 11 जिल्ह्यात हा प्रश्न आहे, परंतु महाराष्ट्रात ज्या जिल्ह्यात हा प्रश्न त्या संदर्भात निर्णय झाला पाहिजे हे तुमच्यासारखं माझं देखील मत आहे. आणि वनावर आधारित बाकी सर्व उपक्रम आपण संदर्भामध्ये सांगितलं. आपल्याकडे पर्यटनाच्या संदर्भामध्ये जे शक्यता आहे त्याची देखील पॉसिबिलिटी आपण आपल्या इकॉनॉमिक ग्रोथसाठी तपासून घेतली पाहिजे. त्याच्यासाठी आपण आता यावर्षी अर्थसंकल्पामध्ये जाहीर केलं की आपण जे काही महाराष्ट्राचे निवडक 50 स्थळामध्येच पैसे देऊ. प्रादेशिक पर्यटनचे पैसे आपण अर्थसंकल्पाच्या भाषणामध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयांनी मी हे आवर्जून या ठिकाणी जाहीर केलं की आपण निवडक क्षेत्राचा विकास या ठिकाणी करणार आहोत. गोंडवाना विद्यापीठाच्या संदर्भामध्ये आणि मामा तलावाच्या संदर्भामध्ये आणि वीज कनेक्शनच्या संदर्भामध्ये देखील आपण जे मुद्दे उपस्थित केले ही बाब सत्य आहे की विदर्भाच्या 11 जिल्ह्यामध्ये जेवढे कृषी पंप नाही आहे तेवढे एकट्या नगर जिल्ह्यात आहे, तेवढे एकट्या पुणे जिल्ह्यात आहे. आणि त्यामुळे इलेक्ट्रिकची जी सबसिडी आहे ती देखील आपल्या भागाच्या शेतकऱ्यांना आता आपण विजेचं कनेक्शन देऊ शकून नाही राहिलो कारण की आता शासनाची पॉलिसी तशी आलेली आहे. परंतु आता बहुतांश आपण मुख्यमंत्री सौर कृषी योजनेच्या माध्यमातून आणि वेगवेगळ्या माध्यमातून कालच माननीय मुख्यमंत्री महोदयांनी जाहीर केलं की आपण बॅटरीचं आता स्टोरेजची मोठ्या प्रमाणामध्ये क्षमता निर्माण करत आहोत. थोडंसं उशीर होईल याला, परंतु यातून मोठ्या प्रमाणामध्ये आपण दिवसा वीज देण्याचा कार्यक्रम आता हाती घेणार आहोत. एकदा आपला पूर्णपणे ॲग्रिकल्चर फीडर हा सोलरवर येऊन गेलेला आहे, भविष्यात लवकरात लवकर तो येईल, तर निश्चितपणे मला असं अपेक्षित आहे की या संदर्भामध्ये आपल्याला आपल्या भागाच्या लोकांना देखील एजी पंपाचे कनेक्शन भविष्यामध्ये दिले गेले पाहिजे याचं या मताचा मी देखील आहे. परंतु या संदर्भामध्ये आज निर्णय घेणं शक्य नाही आहे. जी वस्तुस्थिती आहे ते आपल्याला सांगितलं, परंतु या संदर्भामध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयाशी चर्चा या संदर्भात करण्यात येईल. आणि दुसरा अतिशय महत्त्वाचा विषय जे आपण उपस्थित केलं तो म्हणजे डीएमएफच्या संदर्भात. माननीय सुधीर भाऊ, मी आपल्याला सांगू इच्छितो की अनावधानाने काही गोष्टी घडून जातात. अनेक गोष्टी घडतात ज्याची माहिती आपल्याला राहत नाही. अनावधानाने काही चुका आपल्या हातून घडून जातात. विदर्भात मोठ्या प्रमाणामध्ये वनसंपदा आहे, तशाच विदर्भामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये खनिज संपदा आहे. महाराष्ट्राची 3 पॉलिसी केंद्र सरकारने ऍक्सेप्ट केली. एक महाराष्ट्राचा RTI देशाने घेतला, दुसरा महाराष्ट्राचा रोजगार हमी केंद्र सरकारने ऍक्सेप्ट केला, त्याला अडॉप्ट केला, आणि तिसरा जो महत्वाचा निर्णय केंद्र सरकारने घेतलं की ते म्हणजे महाराष्ट्राचा जो आपण मिनरल डेव्हलपमेंट फंड होतो ती पॉलिसी केंद्राने ऍक्सेप्ट केली आणि प्रधानमंत्री खनिज क्षेत्र कल्याण योजना अशा पद्धतीने एक नवीन उपक्रम पूर्ण देशभरात त्यांनी लागू केला. तेव्हा खनिज विकास निधी ही कशी सुरू झाली, माननीय नितीन गडकरी साहेबांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठीत झाली होती. आणि त्या समितीने असं शिफारस केली होती की ज्या भागातून खनिज संपदाचं उत्खनन होतं त्या ठिकाणचे रस्ते खराब होतात आणि त्या भागाचे रस्ते खराब होतात म्हणून काहीतरी जे रॉयल्टीच्या स्वरूपात सरकारला जे पैसे मिळतात त्याच्या 3 पद्धतीचे पैसे असतात. एक तर मिनरलची जी किंमत आहे ती सरकारलाच प्राप्त होते. दुसरं रॉयल्टीची रक्कम. आज रॉयल्टीची रक्कम मधून 10% रक्कम फक्त त्या जिल्ह्यावर खर्च करावी अशा पद्धतीचं 1999 सालचं खनिज धोरण होतं त्यामध्ये जाहीर करण्यात आलं. त्यानंतर 26 महिला
2002ला केंद्र आपल्या खनिज धोरणानुसार मग खनिज विकास निधी सुरू झाला आणि 1 ऑगस्ट 2012ला त्याची पॉलिसी बदलण्यात आली. परंतु जेव्हा माननीय मोदी साहेबांनी प्रधानमंत्री खनिज क्षेत्र कल्याण योजना सुरू केली तेव्हा दुर्दैवाने आपल्या हातून एक चूक घडली की आपण खनिज विकास निधीमध्ये जे राज्य सरकारचं कॉन्ट्रीब्युशन होतं तो बंद केलं आणि आता तो खर्च आपण ग्राहकावर लोड केला आणि मेजर मिनरलवर 30% आणि मायनर मिनरलवर 10% अशा पद्धतीचा DMF आपण इम्पोज केला आणि त्यामुळे नागपूर, चंद्रपूर, यवतमाळ, भंडारा ज्या भागामध्ये मेजर मिनरल्स आहेत त्या भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला निधीचं स्तोत्र सुरू झालं. मात्र प्रधानमंत्री खनिज क्षेत्र कल्याण योजनेमध्ये ज्या गाईडलाईन्स आहेत 1 सप्टेंबर 2016ची असो की 24 फरवरी 2024ची असो, 14 फरवरीची, हे दोन्ही गाईडलाईन्स हे केंद्र सरकारने केलं. त्यामध्ये उच्च प्राथम्य आणि अन्य प्राथम्य बाबी आहे आणि त्याच्यामध्ये रस्ते अन्य प्राथम्य बाबीमध्ये आहे. मी या विषयावर तत्कालीन मी तेव्हा आमदार होतो आणि माननीय अजित पवार साहेबांना आणि तत्कालीन खनिकर मंत्र्यांना मी देखील पत्र दिलं. त्यांच्यासोबत माझी बैठक झाली. तेव्हा कोविडचा काळ होता आणि कोविडच्या काळामध्ये बैठकीमध्ये माननीय अजितदादांनी जी बैठक घेतली होती ती 24/6/2021ला बैठक घेतली आणि 24/6/2021ला माननीय अजित पवार साहेबांनी असं सांगितलं होतं की आता कोविडचं संकट आहे, जेव्हा कोविड कमी होईल तेव्हा आपण परत MDF आपण सुरू करू. त्यानंतर मी अनेकदा पत्र व्यवहार केला आणि त्याचा खूप मी फॉलोअप केलं आणि जर ग्राहक तो पैसे देत असेल तर राज्य शासनाने देखील आपल्या कॉन्ट्रीब्युशन मधून शेवटी मिनरलची वेळ 3,000 कोटीची असते ती सरकारच्या तिजोरीत जाते. रॉयल्टीचे पैसे हे देखील हजारो कोटीत असतात, ते देखील राज्याच्या तिजोरीत जाते. मग ज्या जिल्ह्यामध्ये ती मायनिंग होऊन राहिली त्या जिल्ह्यामध्ये विदर्भाचे जिल्हे जास्त आहे, कारण की महाराष्ट्राचा 70% मिनरल विदर्भात आहे आणि म्हणून मी आपल्याही मताशी मी सहमत आहे. याचा मी खूप फॉलोअप केलेला आहे आणि मला आपल्याला देखील आपल्या उपस्थितीत या संदर्भामध्ये लवकरच आपण तो जो निरसन झालेला कायदा आहे तो आपण जेव्हा 1 सप्टेंबर 2016ला आपण राज्याचा पण पॉलिसी GR काढला तेव्हा त्या GR मध्ये असं लिहिण्यात आलं की आता केंद्र ग्राहक हा पैसे देत असल्यामुळे राज्याला ते पैसे द्यायची गरज नाही आणि म्हणून आपल्या या खानबाधित जिल्ह्याला जे हक्काचा निधी मिळत होता तो मिळणं बंद झालं आणि म्हणून या संदर्भामध्ये निश्चितच एक सकारात्मक निर्णय झाला पाहिजे आणि म्हणून या संदर्भामध्ये वित्त विभाग याची पूर्णपणे नाहरकत देईल. परंतु हा पुन्हा नवीन ऑर्डिनन्स किंवा कायदा आपल्याला विधानसभेत येऊन करावा लागेल आणि खनिज विकास निधीचे जे 2001ला जो आपण कायदा केला होता तो पुनर्जीवित करण्याच्या दृष्टीने निश्चितपणे आपण सकारात्मक निर्णय घेऊया. यातून काय होईल की यातून ज्या मायनिंगमुळे जे मोठ्या प्रमाणामध्ये जे रस्ते खराब होतं ज्याला आज आपल्याला पैसे देता येत नाही ते देण्याची व्यवस्था या ठिकाणी निश्चितपणे निर्माण होईल. मी हे सर्व बाबी आपण ज्या उपस्थित केल्या त्याच्यामधल्या प्रत्येक मुद्द्याचा मी खुलासा या ठिकाणी केलेला. परंतु दुसरी बाजू देखील मला सांगायची आहे. एक काळ असा होता की आपण नेहमी विदर्भाच्या अनुशेषावर आणि विदर्भाच्या मागासलेल्यापणावर बोलत होतो, परंतु आज ती परिस्थिती राहिली नाही. आज माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वामध्ये विदर्भ खूप ग्रो करत आहे आणि प्रत्येक क्षेत्रामधली इन्व्हेस्टमेंट, पायाभूत सुविधा, औद्योगिक प्रगती, खानबाधित क्षेत्राचा निधी तर आपल्याला जो हक्काचा तो मिळतच आहे त्या माध्यमातून. परंतु व्हॅल्यू ॲडिशन इंडस्ट्रीमध्ये आपल्या औद्योगिक धोरणामध्ये जे विदर्भाला जो स्थान आहे, जे जे निर्णय विदर्भाच्या हितासाठी होते परत ते तर करायचेच आपल्याला, ते माननीय मुख्यमंत्री महोदयाच्या नेतृत्वात होतच आहे. परंतु भविष्यामध्ये अनुशेष परत निर्माण होऊ नये, परत एक बॅकलॉग निर्माण होऊ नये आणि परत त्या बॅकलॉगच्या साठी संघर्ष करून आपल्याला परत नवीन एक लढाई लढण्याची गरज पडू नये, हे विदर्भाचा जनप्रतिनिधी असताना मला देखील ही भावना आहे. आणि आपण अतिशय महत्त्वाच्या मुद्द्यावर या ठिकाणी स्पर्श केलं. आपल्या स्पर्श केल्यामुळे आपण हे मुद्दे उपस्थित केल्यामुळे या मुद्द्याला एक वेगळं विधिमंडळात चर्चा या ठिकाणी उपस्थित झाली आणि मला विश्वास आहे की जे प्रश्न आपण उपस्थित केले या संदर्भामध्ये सकारात्मक आश्वासन मी दिलेले आहे. त्या आश्वासनाची पूर्ततेसाठी माझ्या कार्यालय फॉलोअप करेल आणि जो या आश्वासनाचा आढेल त्याच्यावर कारवाई करण्यात येईल हे मी आपल्याला सांगतो. धन्यवाद.